काल सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात जो निर्णय दिला त्यातनं ओबीसी आरक्षणावर विशेषतः निवडणुकीच्या संदर्भात, पीपल्स रिप्रेझेंटेशनच्या संदर्भात, लोकप्रतिनिधित्वाच्या संदर्भात एक फार मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे। 5 जिल्हा परिषदांमध्ये निवडून आलेल्या सगळ्या ओबीसी उमेदवारांची निवडणूक ही सर्वोच्च न्यायालयाने रद्द ठरवली आहे। त्या जागा ओपन केल्या आहेत आणि 15 दिवसात पुन्हा त्याच्यावर निवडणूक घ्या असं सांगितलं आहे। केवळ जिल्हा परिषदच नाही तर पंचायत समिती आणि ग्रामपंचायत इथे देखील अशाच प्रकारचा निर्णय घेण्यात आला आहे। आत्ता ज्या 7000 ग्रामपंचायती झाल्या त्याला देखील हा निर्णय त्या ठिकाणी लागू राहणार आहे आणि म्हणून एक अत्यंत मोठी अडचणीची परिस्थिती यातनं तयार झाली आहे। यात सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की यापूर्वी आमचं सरकार असताना आम्ही प्रपोर्शनल रिप्रेझेंटेशनचा एक ऑर्डिनन्स तयार करून सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं होतं की प्रपोर्शनल रिप्रेझेंटेशन या आधारावर आम्ही हे करू, आपण हे रद्दबदल करू नका। दुर्दैवाने तो ऑर्डिनन्स या सरकारमध्ये लॅप्स झाला, पुन्हा नव्याने कायदा देखील तयार झाला नाही। त्यापेक्षा महत्त्वाचं असं आहे की आत्ता सर्वोच्च न्यायालयाने आपल्या जजमेंटमध्ये असं म्हटलं आहे की 2010 साली जे कृष्णमूर्तीचं जजमेंट आलं होतं त्या जजमेंटमध्ये 3 बाबी सांगितल्या होत्या, त्या 3 बाबीची पूर्तता करण्यात आलेली नाही। त्यातली सगळ्यात महत्त्वाची बाब अशी आहे की एक कमिशन सेटअप करायचं आहे आणि त्या कमिशननी एम्पिरिकल डाटाच्या भरोशावर हे जस्टिफाय करायचं आहे। ज्यावेळेस 14 महिन्यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने निवडणुका घेण्याकरता सांगितलं आणि त्यावेळेस सांगितलं की या निवडणुका सब्जेक्ट टू आउटकम ऑफ आवर पिटिशन, म्हणजे ही जी केस ज्याचा काल रिझल्ट आला त्याच्या निकालाच्या अधीन राहून या निवडणुका होतील। त्याचवेळी राज्य सरकारला हे सांगण्यात आलं होतं की आपण हे कमिशन तयार करा, पण गेले 14 महिने राज्य सरकारने हे कमिशन तयारच केलं नाही, कुठला एम्पिरिकल डाटा तयार केला नाही। ज्या प्रकारे आपण मराठा आरक्षणाच्या वेळी कमिशन तयार करून एम्पिरिकल डाटा तयार केला आणि त्याच्या आधारावर रिझर्वेशन दिलं, तसं कुठलाही हे कमिशन कोर्टाने सांगून देखील या ठिकाणी करण्यात आलं नाही। त्याहीपेक्षा महत्त्वाचं असं आहे की आपण जर फेब्रुवारी महिन्यामध्ये सरकारने दाखल केलेलं ॲफिडेव्हिट याच्यामध्ये बघितलं तर त्या ॲफिडेव्हिटमध्ये सरकारने कन्सिडर करून टाकलाय 50% वर रिझर्वेशन जात आहे असं मान्य केलंय, पण ते जस्टिफाय करण्याचा कुठलाही प्रयत्न हा त्या ॲफिडेव्हिटमध्ये केला नाही। एकीकडे मराठा आरक्षणाच्या संदर्भात आपण सगळी लढाई ही 50% वरच्या आरक्षणाच्या संदर्भात लढतोय आणि दुसरीकडे ओबीसीच्या संदर्भात या ठिकाणी त्याचं जस्टिफिकेशन करण्याचा कुठलाही प्रयत्न सरकारने केलेला नाहीये। त्यामुळे आमचं अतिशय स्पष्ट मत आहे की कुठेतरी याच्यामध्ये दुर्लक्ष झालेलं आहे, योग्य प्रकारे बाजू मांडण्यात आलेली नाहीये, याच्याकडे नीट लक्ष देण्यात आलेलं नाहीये। आम्ही सरकारला सांगितलंय आम्हाला याच्यावर राजकारण करायचं नाहीये, पण आज ओबीसीचं आरक्षण पूर्णपणे अडचणीत आलंय। 50% से ऊपर गया, लेकिन क्यों गया है इसका जस्टिफिकेशन नहीं दिया और इसके कारण आज ओबीसी के रिजर्वेशन के ऊपर एक प्रश्न चिन्ह निर्माण हुआ है। हमारी मांग है कि तुरंत इसके ऊपर रिव्यू पिटीशन दाखिल होनी चाहिए, इसके ऊपर स्टे आना चाहिए और सरकार के जिन अधिकारियों ने इसमें कोताही बरती है उनके ऊपर भी कार्रवाई होनी चाहिए। इस तरीके से ओबीसी को लेकर के सरकार ने सुप्रीम कोर्ट ने 50% का कैप डाला है, क्या मराठा आरक्षण को लेकर जो लड़ाई लड़ रही है उसमें भी सवाल खड़ा हो जाएगा सरकार के सुप्रीम कोर्ट में अपनी तरफ से? मूल रूप से हमने मराठा आरक्षण जो दिया है उसमें इंदिरा साहनी के केस में 50% से ऊपर जाने के लिए जो टेस्ट कही है उस टेस्ट को जस्टिफाई करके हमने वो दिया है। हमारी अपेक्षा यही थी कि यहाँ पर वही सरकार ने इसमें करना चाहिए था। जब 50% से ऊपर की बात आई तो उस समय सरकार ने यही करने की आवश्यकता थी, क्योंकि सुप्रीम कोर्ट ने इंदिरा साहनी जजमेंट में बहुत स्पष्ट रूप से कहा है कि शेड्यूल्ड एरिया है तो वहां पर हो ही सकता है। अब अगर ये सारी बातें सामने आती तो धुले है, नंदुरबार है, इसमें अलग निर्णय कोर्ट देता, क्योंकि वो तो इंदिरा साहनी के टेस्ट में बिल्कुल फिट बैठते, वो शेड्यूल्ड एरिया है, लेकिन वो भी बातें सामने नहीं आई। तो मुझे लगता है कि कहीं ना कहीं ये मामले का कुछ ना कुछ असर तो उसके ऊपर आएगा, लेकिन पूरा असर आएगा असं मुझे लगता नहीं। नाशिक जिल्ह्यामध्ये एक स्कॅम घोटाळा समोर आलेला आहे आणि त्या प्रकरणात अनेक
शासकीय निबंध कार्यालयातील अधिकाऱ्यांवरती आणि 3 रेकॉर्ड बुक जे आहेत ते देवळामध्ये त्यांची डायरेक्ट झालेली आहे. नाही, हा अतिशय गंभीर अशा प्रकारचा घोटाळा समोर आलेला आहे. मी देखील त्या संदर्भातल्या बातम्या वाचल्यात, त्याची माहिती मी देखील घेतोय. एक नव्या पद्धतीनं हा तेलगी स्टॅम्प घोटाळ्यासारखा घोटाळा केला आहे की ज्याच्यामध्ये जुने सगळे तिथले खरेदी खतं काढून त्या खरेदी खतावर फोर्जिंग करून आणि त्याच्यामध्ये सगळ्यांचं संगणमत आहे, कारण नव्या पद्धतीनं त्याच्यावर नंबर्स वगैरे जे काही आहेत ते फोर्ज करून आणि अशा प्रकारे मोठी मालमत्ता तयार करण्यात आली आहे. त्यामुळे हा अतिशय गंभीर अशा प्रकारची बाब आहे आणि निश्चितपणे याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. याच्यात कोण सूत्रधार आहेत हे आणि त्याच्या पाठीमागे कोण आहेत हे देखील या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. दुर्दैवाने यापूर्वीचा तेलगी घोटाळा हा देखील नाशिकपासून सुरू झालेला आहे आणि आता पुन्हा नाशिकमध्ये अशा प्रकारचा घोटाळा सुरू होणं हे मला असं वाटतं की कुठेतरी आमच्या सिस्टीममध्ये काहीतरी दोष आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि त्याच्यावर कारवाई केली पाहिजे. विधानसभा अध्यक्ष के चुनाव को लेकर सरकार गंभीर और कल सुधीर भाऊ ने भाषण करते हुए विधानसभा में कहा कि ये सब राष्ट्रपति शासन की तरफ जा रहा है कि पूरा मामला. नहीं, देखिए, सुधीर भाऊ ने ये इंगित किया कि राष्ट्रपति शासन जब लगता है तो उसके लिए क्या क्या चीजें होती है, उसमें कॉन्स्टिट्यूशनल मशीनरी का फेलियर ये एक सबसे महत्वपूर्ण मुद्दा होता है और इसलिए उन्होंने कहा कि आप ऐसा मत कीजिए. हमारे नियम के अनुसार राज्यपाल जी जब कहते हैं कि आपको ये चुनाव लेना पड़ेगा और तुरंत लेना पड़ता है, उसके बाद राज्यपाल जी का पत्र आया और उसके बावजूद आज तक 7 दिनों से ज्यादा कभी भी ये जो जगह है अध्यक्ष वो वैकेंट नहीं रही है. लेकिन जानबूझकर अगर सरकार ये इलेक्शन नहीं ले रही है तो उन्होंने ये इंगित किया कि ऐसा करना एक फेलियर ऑफ द कॉन्स्टिट्यूशनल मशीनरी हो सकता है, ये उन्होंने इंगित किया. असं आहे की माननीय सुधीर भाऊंनी अतिशय स्पष्टपणे हे सांगितलेलं आहे की राष्ट्रपती राजवट लागण्याकरता ज्या वेगवेगळ्या गोष्टी कारणीभूत असतात त्याच्यामध्ये फेलियर ऑफ कॉन्स्टिट्यूशनल मशिनरी हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा असतो आणि राज्यपालांनी संवैधानिक एखादा निर्णय दिल्यानंतर किंवा एखादी कृती करायला सांगितल्यानंतर जर राज्याने ती केली नाही तर एक प्रकारे तो देखील फेलियर ऑफ कॉन्स्टिट्यूशनल मशिनरी आहे आणि म्हणून त्यांनी राज्य सरकारच्या लक्षात आणून दिलं की यापूर्वी कधीही 7 दिवसाच्या वर विधानसभा अध्यक्षाची जागा रिकामी राहिलेली नाही आणि आता 30 दिवसाच्या वर झाले तुम्ही रिकामी ठेवली आहे. राज्यपालांनी संविधानाच्या अंतर्गत तयार झालेल्या नियमानुसार त्यांची जबाबदारी म्हणून तुम्हाला पत्र दिलं आहे, पण त्या पत्रावरही तुम्ही कारवाई करत नाही. हे फेलियर ऑफ कॉन्स्टिट्यूशनल मशिनरीकडे जात आहे अशा प्रकारे सरकारला इंगित केलेलं आहे.